हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आता शिर्डीवरून आल्यानंतर ब्लॉग बनवत आहे आणि उद्या आहे दत्त जयंती, त्यासाठी आपली रांगोळी. सो भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे, भरपूर म्हणजे भरपूर दिवसानंतर. शिर्डीचे ब्लॉगमध्ये टाकायचं आहे, आज टाकली, एडिटिंग तर केली नाही, सो आता टाकली मी. सो आता वाजले आय थिंक आता 2:45 वाजले आणि 2:45 वाजता रांगोळी काहीच काढली नाही. ड्रॉइंग काढते आधी, रात्रीच्या बघील रांगोळी काढीन. सो चला, आजचा ब्लॉग आणि आपले शिर्डीचे 2च ब्लॉग मी शूट केले. ते कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आज एक टाकीन आणि परवा टाकीन, उद्या किंवा तसा एडिटिंग तसं टाकीन. तर चला, आता पहिले मी ड्रॉइंग काढतो आहे. आणि हे बघा, हे कलर आपल्या रांगोळीच्या अजून जात नाही. ते हा पिंक कलर अजिबात आहे नाही, इकडे पण तसाच आहे. चला, आता मी पहिले स्केच काढून घेत आहे आणि लगेच रांगोळी काढायला घेईन किंवा मग नाही घेणार, कारण की 5 पण मला क्लासला जायचं आहे. सो मग मला नंतर उठलो का मग कटायला येते काढायला, मग बघीन पहिले कसं आवडतं. नाही तर मग रातचे डायरेक्ट जेवण वगैरे झालं काढायला संध्याकाळचे 6 वाजता. नाही तर जेवण वगैरे करून घेतला तर अजून लास्ट टाईम म्हणजे 11-12 वाजता, तेवढा पण लोक आपल्याला उद्या उठायला लागतं. सो बघू जसा होईल तसा. तर चल, आता पहिले मी तर स्केच काढून घेते. एवढाच काढणार आहे, छोटा, जास्त मोठा करून. चल बघू. गाईज, माझी आत्ताची ड्रॉइंग काढून झाली. आता 3:45 झालं आणि आता लगेच मी कलर आणलं. जेवढी होईल तेवढी आता काढते आणि मग पुढची. तर चला, आता एवढी कंप्लीट एवढीच आहे. यालाच मला लई टाईम लागणार आहे, कारण की मला अर्धी ठेवून डबस क्लासला पण जायला लागेल. तर चला, डायरेक्ट स्टार्ट करते आता रांगोळी. तुम्हाला मी थोडा ब्लॉग दाखवतो, म्हणजे जसं पॉसिबल आहे तसं दाखवतो. चला. सो गाईज, आता मी इथं कलर वगैरे सर्व बनवून ठेवलेत. थोडेसे असं डार्क, थोडा फिक्कट आणि एकदम फिक्कट इथे झालं कलर. आणि बघा, इकडे या शूट चालला आहे, काय करते बघा, कशी नाचते. कसला शूट चालला आहे काय समजलं नाही का. माझ्या इकडं रांगोळीचा पत्त्या नाही, थोडीशी काढते केस वगैरे आणि कुठला गाणे तुझा? किती गाणे आहेत तुझे टोटल गाणे किती आहेत ना आता? आहे ना, एक पोलीस कोलिगीत आहे, दुसरा कोलिगीत आहे, बोललीस ना फिरायचा. हा, मग तोच कोलिगीत न कोली डान्स एकच. हे भगवान, चल मला स्टँडला लावून. चला काहीच मी आता म्हणजे काढायला सुरुवात करते. हिजे कर टाइमपास केला तर ही काय इकडे बघा. माझा आवाज. सो गाईज, मगाशी माझी रांगोळी एवढी झाली तर तुम्हाला दाखवायची राहिली. सो मला घाईघाईत मी गेलो क्लासला. सो मी मगाशी बोललो तुम्हाला जसा क्लासला जायचं आहे. सो घाईघाईत गेलो क्लासला, दाखवायलाच नाही वाटलं. सर्व सामान पण इथंच ठेवलं असंच आणि एवढी काढून झाली. हे पण अर्धाच ठेवला काराचा, कारण की 5ला जात होता, 6 वाजले क्लासला जावं. सो आपण करायचा राहिला आणि बड्डे वगैरे होता तिकडे घरी, टाईमपास झाला. आता 7:45 वाजले, म्हणजे 6ला बसणार होतो मी रांगोळी काढायला, तर 7:45 वाजलं. 7:45 वाजता एवढा मला कवर करायचा आहे. सो लवकर म्हणजे टाईमपास तो होणार, टाईम लागणारच आहे. सो बघूया, मला वाटते 11 वाजतील, कारण की 6 वाजता बसणार होतं. 6 वाजता एवढ्या माझी एवढा तरी 2 तरी फेस झाले असते काढून. आता अजून 3 फेस काढायचं आहे. एवढा अजून इकडे बॉडी वगैरे आहे. सो टाईम होईल 11, 11:30 होतीलच. आणि चला बघूया कसं होतं आहे. चला. सो गाईज, आता माझा एवढा काढून झाला. आताशी मी जेवून आलो. पहिले माझा एवढा झालता मगाशी, अजून थोडासा अजून भरपूर आहे ना. आता वाजले 9 वाजले, जेवून आलो मी. तो आता हळूहळू काढूया. आणि मी प्रांजला दाखवणार नाही, कारण की प्रांजला आता उघडी आहे आणि तो दाखवला का माझे म्हणजे याला कॉपीराईट येते. म्हणजे कॉपीराईट म्हणजे काहीतरी तो स्ट्रिक्ट काहीतरी येते तो, त्यासाठी मी काय प्रांजलीला दाखवणार नाही. पण प्रांजलीचा मी फेस दाखवी कशी दिसते. प्रांजलीचा फेस मी कट करणार आहे. कपडा का नाही दिसतो? हा, नाईट ड्रेस कुठे घाल तुझा? हा, इकडे बघ. हा,
मी प्रांजला दाखवले म्हणून प्रांजला म्हणजे आता म्हणून मी प्रांजलचा आता हाफ दाखवणं. आता चला आता आपण काढूया. माझ्या मम्मीसनी फोन घेतला. आता इकडचा फेसचा पहिले कवर करते. इथं आता स्माईल काढायची राहते, तोंड काढायचं राहतं. चला. सो गाईस फायनली रांगोळी झालेली आहे. बघू शकता थोडीशी म्हणजे घाई गडबडीतच काढली पण झाली. कशी वाटते नक्की कमेंट करा. तर चला जास्त काही नाही. आता वाजलेत 11 वाजलं आणि चला चालला एवढाच. आणि थोडीशी रांगोळी म्हणजे परफेक्ट नाही आली बट ओके, कधी कधी होते तसं. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. 11 वाजले. रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.